आपण एक कल्पना करूया 1672 सालचा फेब्रुवारी महिना. नाशिक जवळच्या साल्हेर किल्ल्याचा पायथा. रणांगणावर प्रचंड धूळ उडालेली आहे. तलवारींचा खणखणाट सुरू आहे. आणि या सगळ्या गोंधळात मुघल साम्राज्याचा एक अत्यंत बलाढ्य सरदार, हो, दलेर खान. तो आपला जीव मुठीत धरून रणांगणावरून पळ काढतोय. अगदी बरोबर. आणि त्याच्यामागे मुघलांचे तब्बल 30 मुख्य सरदार मराठ्यांच्या कैदेत पडले आहेत. बापरे, 30 सरदार! म्हणजे मुघलांच्या दृष्टीनं हा एक भयंकर मोठा प्रशासकीय आणि लष्करी गोंधळ होता. नक्कीच. पण विचार करा, हेच दृश्य रायगडावर बसलेल्या एका कवीला कसं दिसलं असेल. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष रणांगणापलीकडचा विचार. हो, कारण त्याला यात फक्त एक कोरडा लष्करी विजय दिसला नाही, तर त्याला यात साक्षात महाभारत दिसलं. क्या बात आहे. आणि आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणात आपण याच अद्भुत ऐतिहासिक आणि साहित्यिक मेळाचा वेध घेणार आहोत. आज आपल्या या सखोल चर्चेचा मुख्य आधार आहे द मराठा महाभारत, शिवाजी अँड द मुघल कौरवाज आणि निनाद बेडेकर यांनी संपादित केलेल्या शिवभूषण या ग्रंथातील काही अतिशय रंजक उतारे. आणि आजच्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की 17व्या शतकातील मराठा-मुघल संघर्षाला तत्कालीन साहित्यिकांनी थेट महाभारताचं रूप कसं आणि का दिलं हे आपण समजून घेणार आहोत. बरोबर. म्हणजे बघा, हा काही केवळ योगायोग नव्हता किंवा निव्वळ कवीची अशी सुचलेली एखादी कल्पना नव्हती. ऐतिहासिक वास्तव आणि पौराणिक रूपक यांचा हा एक अत्यंत विचारपूर्वक साधलेला मेळ होता. ठीक आहे, आपण हे नक्कीच समजून घेऊया, पण त्याआधी एक मिनिट थांबा. काय झालं? मला इथे एक छोटीशी शंका आहे. म्हणजे मी असा विचार करत होतो की जुन्या काळात भारताच्या इतिहासात अनेक राजदरबारी कवी होऊन गेले, बरोबर? हो, साहजिकच आहे. मग प्रत्येक भाट किंवा कवी आपल्या राजाला खुश करण्यासाठी त्याला थेट राम किंवा अर्जुन म्हणायचाच ना, यात इतकं नवीन काय आहे? हां, तुमचा मुद्दा मला समजला. म्हणजे एका प्रत्यक्ष घडणाऱ्या ऐतिहासिक युद्धाला असं महाभारताचं रूपक वापरणं हे आपण एवढं विशेष का मानतोय? हां, खूपच महत्वाचा मुद्दा आहे. तसं पाहिलं तर वरवर हे एखाद्या पारंपरिक स्तुतिपाठाचं काव्य नक्कीच वाटू शकतं. पण यात काहीतरी वेगळं आहे. होय, जेव्हा आपण शिवभूषण किंवा यात तत्कालीन साहित्याचा अगदी बारकाईने अभ्यास करतो ना, तेव्हा लक्षात येते की हे रूपक केवळ वरवरचं नाहीये. अच्छा. इथे कवीने फक्त शिवाजी महाराजांना अर्जुन म्हटलं आणि विषय संपवला असं अजिबात झालेलं नाहीये. कवीने तत्कालीन संपूर्ण राजकीय परिस्थितीचे, पात्रांचे आणि युद्धांचे एक अत्यंत अचूक मॅपिंग महाभारताशी केलं आहे. मॅपिंग? हो. म्हणजे त्यांनी संपूर्ण रचनाच महाभारतासारखी केली. अगदी तसंच. मुघल फौजेला त्यांनी केवळ शत्रू न मानता त्यांना पद्धतशीरपणे कौरव सेनेच्या चौकटीत बसवलं आहे. आणि यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना महाभारतातील अर्जुनाशी. बरोबर. अर्जुनाला ज्याप्रमाणे धर्म आणि न्यायाच्या रक्षणासाठी स्वकीयांशी आणि बलाढ्य शत्रूंशी युद्ध करावं लागलं होतं, तशीच काहीशी एकाकी आणि अत्यंत कठीण भूमिका शिवाजी महाराजांची त्या काळात होती. हे यातून अतिशय प्रभावीपणे मांडलं आहे. म्हणजे हे अगदी एखाद्या खऱ्याखुऱ्या घटनेचं वर्णन करण्यासाठी सर्वांना माहिती असलेल्या एखाद्या महाकाव्याचा साचा वापरण्यासारखा आहे. अगदी तसंच. जेणेकरून सामान्य माणसाला त्या युद्धाचं गांभीर्य एका सेकंदात समजावं. म्हणजे समजा आजच्या काळात एखाद्या मोठ्या आणि क्लिष्ट कॉर्पोरेट लढाईचं वर्णन आपण स्टार वॉर्समधल्या चांगल्या आणि वाईट शक्तींच्या युद्धासारखं केलं तर ती गुंतागुंत लगेच समजते. अगदी बरोबर. तत्कालीन लोकांसाठी महाभारत ही फक्त एक कथा नव्हती, तर ते त्यांच्या रोजच्या जगण्याचं, सांस्कृतिक जाणीवांचं केंद्र होतं. होय, आणि म्हणूनच तो प्रभाव खूप मोठा होता. पण या संदर्भात मला एका विशिष्ट घटनेबद्दल विचारायचं आहे. महाभारतात अर्जुनाने सिंधुराज जयद्रथाचा वध केला होता. हां. या साहित्यामध्ये शिवाजी महाराजांनी अबुल फत्तेखानाला नष्ट करण्याच्या घटनेला थेट जयद्रथ वधाची उपमा दिली आहे. मला हे समजून घ्यायला आवडेल की हा अबुल फत्तेखान नेमका कोण होता आणि त्याला मारणं हे जयद्रथ वधा इतकं मोठं का मानलं गेलं? त्यासाठी आपल्याला जयद्रथ वधाचं महाभारतातील मानसशास्त्रीय महत्त्व आधी थोडं समजून घ्यावं लागेल. बरं. जयद्रथ हा केवळ एक सामान्य कौरव योद्धा नव्हता. त्याने चक्रव्यूहात घुसलेल्या एकट्या अभिमन्यूला अत्यंत क्रूरपणे अडवून ठेवलं होतं आणि तो त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता. हो, ती खूपच भावनिक आणि संतापजनक घटना होती महाभारतातली.
बरोबर. आणि त्यामुळेच अर्जुनाने दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला मारण्याची किंवा स्वतःला अग्नी देण्याची एक भयंकर प्रतिज्ञा केली होती. जयद्रथ हा अर्जुनाच्या मार्गातील एक अशक्यप्राय अडथळा आणि क्रूरतेचं सर्वोच्च प्रतीक बनला होता. आता आपण वळूया अबुल फत्तेखानाकडे. अच्छा, म्हणजे परिस्थिती तशीच होती का? हो, स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा शिवराये आपलं बस्तान बसवत होते तेव्हा त्यांच्या मार्गात अनेक बलाढ्य शत्रू उभे राहिले. अबुल फत्तेखान हा असाच एक प्रचंड मोठा आणि वरवर पाहता अजिंक्य वाटणारा अडथळा होता. बापरे. तो एक अतिशय क्रूर आणि निर्दयी सेनापती होता, ज्याने स्वराज्याला आणि महाराजांच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण केला होता. म्हणजे तो केवळ एक लष्करी अधिकारी नव्हता, तर स्वराज्याच्या गळ्याभोवतीचा फास होता थोडक्यात. अगदी बरोबर. कवीला नेमकं हेच बिंबवायचं होतं की अबुल फत्तेखानाचा पाडाव करणं ही काही रोजच्यासारखी साधी लष्करी कारवाई नव्हती. तो जयद्रथ वधाइतकाच अशक्यप्राय वाटणारा आणि तितक्याच मानसिक ताकदीचा पराक्रम होता. जयद्रथाला मारून ज्याप्रमाणे अर्जुनाने कौरवांच्या छावणीत दहशत निर्माण केली आणि युद्धाचं पारडं फिरवलं, त्याचप्रमाणे अबुल फत्तेखानाला नष्ट करून महाराजांनी इतर शत्रूंना एक मोठा धक्का दिला आहे. म्हणजे कवी फक्त महाराजांनी फत्तेखानाला हरवलं अशी कोरडी बातमी देत नाहीये. अजिबात नाही. तो ऐकणाऱ्याच्या मनात जयद्रथ वधाचं ते थरारक चित्र, तो सूर्यास्त, ती प्रतिज्ञा आणि तो शेवटचा बाण हे सगळं उभं करतोय. या एका उपमेमुळे त्या ऐतिहासिक विजयाची भव्यता कित्येक पटींनी वाढते. आणि बघायला गेलं तर हे इथेच थांबत नाही. आणखी काय आहे? मी मगाशी जे मॅपिंग किंवा अचूक तुलनेबद्दल बोलत होते ना, त्याची प्रचिती आपल्याला पुढे येते. शिवभूषण या ग्रंथात मुघल दरबारातील आणि सैन्यातील इतर सरदारांना महाभारतातील अगदी विशिष्ट पात्रांच्या उपमा दिलेल्या आहेत. अच्छा. हो. आणि ह्या उपमा पाहिल्या की तत्कालीन राजकीय परिस्थितीचं कवीचं आकलन किती स्पष्ट आणि खोल होतं हे आपल्या लगेच लक्षात येतं. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण ही फक्त नावांची यादी नाहीये, तर त्या पात्रांच्या प्रवृत्तींची, त्यांच्या भूमिकेची अचूक तुलना आहे. अगदी. मला ती यादी पाहू द्या. इथे शिवभूषणमध्ये शाइस्ता खानाला थेट दुर्योधनाची उपमा दिली आहे. मारवाडचा राजा जसवंत याला दुःशासनासारखा म्हटला आहे. भाऊसिंग हा द्रोणाचार्यांसारखा, तर कर्णसिंग हा कर्णासारखा असल्याचं वर्णन केलं आहे. आता या उपमांवर जर आपण बारकाईने विचार केला तर त्यामागील विचार प्रक्रिया आपल्याला खरोखर थक्क करते. हो, मी तेच विचार करत होतो. म्हणजे बघा, शाइस्ता खान म्हणजे दुर्योधन. हे तत्कालीन राजकारणात किती धाडसाचं आणि प्रतिकात्मक विधान आहे. नक्कीच. दुर्योधन हा महाभारताचा मुख्य खलनायक, सत्तेचा लोभी, अहंकारी आणि दुसऱ्याचं राज्य बळकावणारा. शाइस्ता खानाची पुण्यातील लाल महालातील घुसखोरी, त्याचा तो अवाढव्य फौजफाटा आणि त्याचा अहंकार पाहता ही उपमा अगदी चपखल बसते. बरोबर आहे. आणि राजा जसवंत, दुःशासन म्हणजे मुख्य खलनायकाला साथ देणारा, अन्याय करणारा त्याचा उजवा हात. पण एक सेकंड, काय झालं? मला इथे एका गोष्टीचं खरोखर आश्चर्य वाटतंय आणि माझा थोडा गोंधळही उडालाय. कशाबद्दल? भाऊसिंहाला द्रोणाचार्यांची आणि कर्णसिंहाला कर्णाची उपमा दिली आहे. पण द्रोणाचार्य आणि कर्ण हे महाभारतात पूर्णपणे वाईट किंवा खलनायक मानले जात नाहीत ना. ते आदरणीय आहेत, शूर आहेत. बरोबर. द्रोणाचार्य हे तर गुरु होते आणि कर्ण हा त्याच्या दातृत्वासाठी आणि शौर्यासाठी ओळखला जातो. बरोबर आहे तुमचं. ते फक्त चुकीच्या बाजूने म्हणजे कौरवांच्या बाजूने लढत होते. मग मुघल सैन्यातील अधिकाऱ्यांना एवढ्या आदराच्या उपमा का द्याव्या? त्यांना या उपमा देण्यामागे त्यांचं राजपूत असणं, त्यांची मुघलांकडील निष्ठा आणि तरी त्यांचा शत्रुपक्षातील वावर हे कारण असावं का? हे तुमचं अतिशय अचूक निरीक्षण आहे. आणि तुम्हाला सांगते, हाच तर या साहित्याचा सर्वात मोठा पैलू आहे. म्हणजे कसं? कवीला इथे जगाचा निव्वळ ब्लॅक अँड व्हाईट किंवा चांगले विरुद्ध वाईट असं सोपं चित्र रंगवायचं नाहीये. द्रोणाचार्य आणि कर्ण हे दोघंही कर्तव्य, उपकार आणि निष्ठेच्या ओझ्याखाली दबलेले महायोद्धे होते. ते त्यांना माहित होतं. हो, त्यांना माहित होतं की ते ज्या बाजूने लढत आहेत ती सत्याची बाजू नाही, पण ते त्यांच्या वचनाला बांधलेले होते. आता भाऊसिंग आणि कर्णसिंग यांच्याकडे पहा. अच्छा, म्हणजे त्यांची स्थिती तशीच होती. अगदी. हे दोघंही उच्च कुळातील राजपूत योद्धे होते. त्यांचं शौर्य आणि त्यांचं लष्करी कौशल्य वादातीत होतं. मराठ्यांनाही त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आदर असावा. पण शोकांतिका ही होती की ते मुघलांची म्हणजे परकीय आक्रमणकांची किंवा कौरवांची चाकरी करत होते. अरे अच्छा.
कवीने भाऊसिंग आणि कर्णसिंग यांना द्रोणाचार्य आणि कर्ण म्हणून संबोधून एकाच वेळी त्यांच्या शौर्याला दादही दिली आहे आणि त्याच वेळी ते धर्मयुद्धात चुकीच्या बाजूला कसे उभे आहेत हेही अत्यंत स्पष्टपणे मांडलं आहे. क्या बात है. हे केवळ स्तुतीपर काव्य नाही, तर हे तत्कालीन राजकीय आणि मानसशास्त्रीय वास्तवाचं अत्यंत सूक्ष्म आणि परिपक्व विश्लेषण आहे. अगदी. शत्रूच्या छावणीतील गुंतागुंतीही ओळखून ती महाभारताच्या कॅनव्हासवर इतक्या अचूकपणे मांडणं हे खरोखरच कमाल आहे. पण ठीक आहे, हे सगळं काव्यात आणि साहित्यात खूप छान वाटतं. आपण जरा या काव्याच्या पलीकडच्या वास्तवाकडे जाऊया. जर आपण तत्कालीन मुघल कागदपत्र तपासली तर ती काय सांगतात? त्यांनी हा पराभव किंवा हे युद्ध कसं नोंदवलं आहे? हा एक अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे. कारण जेव्हा आपण याला व्यापक संदर्भात पाहतो तेव्हा आपल्याला या काव्यामागील भयानक वास्तवाची खऱ्या अर्थाने जाणीव होते. बरं. आपण फेब्रुवारी 1672च्या साल्लेरच्या युद्धाकडे वळूया. मासिरुल उमरा नावाचा एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. मासिरुल उमरा? म्हणजे हे नेमकं काय आहे? मासिरुल उमरा हा 18व्या शतकात लिहिला गेलेला मुघल सरदारांचा आणि अमीर उमरावांचा एक प्रकारचा बायोग्राफिकल डिक्शनरी किंवा जीवनचरित्रांचा कोश आहे. मुघल दरबारातील अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीची, त्यांच्या मोहिमांची आणि त्यांच्या जयपराजयांची अत्यंत कोरड्या आणि प्रशासकीय भाषेत नोंदवही ठेवतो. या ग्रंथाच्या नोंदीनुसार साल्हेरच्या युद्धात मुघल सरदार दलीर खान अत्यंत दारुणरित्या पराभूत झाला आणि त्याला अक्षरशः रणांगणावरून पळून जावं लागलं. पळून गेला. मुघल साम्राज्याचा एवढा मोठा सरदार, आणि तेही त्यांच्या स्वतःच्या अधिकृत नोंदींमध्ये कबूल केलाय. होय, आणि या पराभवाची व्याप्ती एवढी मोठी आणि धक्कादायक होती की स्वतः दलीर खान पळून गेलास, पण त्याचे तब्बल 30 मुख्य सरदार मराठ्यांनी पकडले. बापरे. मासिरुल उमरासारखा कोरडा ग्रंथही ही बाब लपवू शकत नाही. ही मुघलांसाठी एक प्रचंड नामुष्की होती. खरंच की. सालेरचं युद्ध हे मराठ्यांच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानलं जातं, हे मला माहिती होतं. हे मराठ्यांनी मुघलांच्या समोरासमोर खुल्या मैदानात मिळवलेलं पहिलं मोठं यश होतं. पण 30 मुख्य सरदार बंदिवान होणं याचा अर्थ मुघलांची संपूर्ण लष्करी फळी, त्यांचा कमांड स्ट्रक्चरच रणांगणावर कोळमळून पडला होता. आणि याच संदर्भात कुठेतरी राव कर्ण या पात्राचा उल्लेख येतो, बरोबर? हो, अगदी बरोबर. कोण होता हा राव कर्ण? राव कर्ण हा बिकानेरच्या भुरटिया किंवा भाटिया वंशाचे शासक महाराज जयसिंग यांचा मुलगा होता. तो एक अत्यंत उच्चकुलीन आणि महत्वाचा राजपुत्र होता. अच्छा. मासिरुल उमराच्या नोंदीनुसार तो या साल्हेरच्या मोहिमेत दलीर खानासोबत दख्खनेत आला होता. राजपुत्र असल्यामुळे साहजिकच त्याच्यासोबत मोठा लवाजमा आणि स्वतःची फौज असणार. साहजिक आहे. पण साल्हेरच्या त्या महाभयंकर युद्धात जेव्हा मुघल फौजीची दाणादाण उडाली तेव्हा राव कर्णचं नेमकं काय झालं याबद्दल मुघल नोंदींमध्ये एक विचित्र अनिश्चितता आहे. अनिश्चितता म्हणजे त्यांनाच माहीत नव्हते की त्यांच्या स्वतःच्या राजपुत्राचं काय झालं. अगदी तेच. मासिरुल उमरामध्ये स्पष्ट नोंद नाहीये. इतिहासकारांच्या मते एकतर तो त्या 30 सरदारांसोबत मराठ्यांच्या हाती बंदी झाला असावा किंवा मग दलीर खानासारखाच तोही जीव मुठीत धरून पळून गेला असावा. अरेच्छा. पण नक्की काय झालं हे कुणालाच माहीत नाही. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा आपण महाभारताच्या उदात्त रूपकापासून सुरुवात केली आणि आता आपण सालीरच्या युद्धभूमीवरच्या धुळीत आणि गोंधळात उभे आहोत. मला वाटतं याचा अर्थ हा आहे की शिवभूषणमध्ये वर्णन केलेलं युद्ध हे केवळ कवीच्या कल्पनेतील रोमॅन्टिक किंवा रंगवलेलं युद्ध नव्हतं. ती एक अत्यंत रक्तरंजित, वेगवान आणि मुघलांना मुळापासून हादरवून सोडणारी लष्करी कारवाई होती. अगदी 100%. राव कर्णसारखा राजपुत्र जो एवढ्या मोठ्या वंशाचा वारसदार होता, तो एकतर कैदी बनतो किंवा युद्धभूमीवरून बेपत्ता होतो. हे लष्करी परिभाषेत फॉग ऑफ वॉर म्हणजेच युद्धभूमीवरील प्रचंड गोंधळ दर्शवतं. कवीने महाकाव्यांच्या उपमा वापरल्या कारण वास्तवातील युद्धच तेवढ्या महाकाव्यात्मक आणि भीषण पातळीवर लढलं जात होतं. हो, तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. मासिरुल उमरा आपल्याला फक्त फॅक्ट्स देतो, म्हणजे 30 सरदार पकडले गेले, दलीर खान पळाला, पण शिवभूषण आपल्याला त्या फॅक्ट्सचा इम्पॅक्ट किंवा समाजावर पडलेला प्रभाव सांगतं. पण इथे माझ्या मनात एक नवीनच प्रश्न निर्माण झालाय. कोणता? ही सगळी माहिती म्हणजे कोण पळालं, कोण पकडलं गेलं, कुणाला मारलं, ही इतकी बारीक आणि लष्करी माहिती आज आपल्यापर्यंत कशी पोचली हे ठीक आहे, पण कवी भूषण यांना ती त्यावेळी कशी मिळाली?
कारण सहसा आपण कवींना अशा एकांतात निसर्गाच्या सान्निध्यात बसून शांतपणे कविता करताना कल्पितो ना, पण इथे तर हा कवी थेट युद्धभूमीवरच्या घडामोडींचे बारकावे नोंदवत आहे. याचं उत्तर त्यांच्या तत्कालीन स्थानामध्ये दडलेलं आहे. भूषण हे त्यावेळी स्वतः मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगडावर उपस्थित होते. आता रायगड म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. बरं. रायगड हे केवळ राजांचं निवासस्थान किंवा सुंदर महाल नव्हता, तर ते या संपूर्ण राजकीय, लष्करी आणि गुप्तहेर हालचालींचं मुख्य नियंत्रण केंद्र होतं. अरेच्छा, म्हणजे हे अगदी एखाद्या आधुनिक काळातील न्यूजरूम किंवा लाईव्ह ब्लॉगर सारखं आहे. अगदी तसंच. आपण कल्पना करूया, रायगड हे जणू काही एक वॉर रूम किंवा लष्करी मुख्यालय आहे. साल्हेरसारख्या रणांगणावरून, जे नाशिक जवळ आहे, तिथून बहिर्जी नाईकांच्या गुप्तहेर खात्याचे लोक निरोपीय, वेगवान घोड्यांवरून रात्रंदिवस दौडत थेट रायगडावर येत आहेत. ते ताजे रिपोर्ट्स, युद्धाच्या बातम्या, शत्रूच्या हालचाली महाराजांपर्यंत पोचवत आहेत. आणि कवी भूषण तिथेच उपस्थित आहेत. ते ही सगळी माहिती रिअल टाईममध्ये ऐकत आहेत, गोळा करत आहेत. हे खरंच थक्क करणारं आहे. तुम्ही दिलेली न्यूजरूमची उपमा अगदी योग्य आहे. गुप्तहेरांकडून येणारी माहिती अत्यंत तांत्रिक आणि कोरडी असायची. अमुक सरदार पळाला, अमुक पकडला गेला. कविभूषण हे फक्त कल्पनाविलास करत नव्हते. अच्छा. ते या प्रायमरी डेटा किंवा प्राथमिक माहितीवर प्रक्रिया करत होते. साल्हेरची बातमी रायगडावर धडकल्यानंतर त्या कोरड्या बातम्यांना त्यांनी महाभारताच्या भव्य कॅनव्हासवर रंगवलं. आणि तुम्हाला सांगते, यामागे एक खूप मोठा उद्देश होता. कोणता उद्देश? म्हणजे फक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा उद्देश नव्हता का? नाही, अजिबात नाही. नुसती माहिती पोहोचवणं हे एका पत्रकाराचं काम असू शकतं, पण एका राजकीय कवीचं काम त्याहून मोठं असतं. साल्हेरचा विजय हा मराठ्यांसाठी खूप मोठा होता, पण तो सामान्य सैनिकांपर्यंत, जनतेपर्यंत आणि इतर राजपूत राजांपर्यंत कसा पोहोचवायचा? जर त्यांना नुसतं सांगितलं असतं की आपण दलीर खानाला हरवलं, तर तो फक्त एक लष्करी विजय ठरला असता. बरोबर. पण जेव्हा कवी भूषण यांनी सांगितलं की शिवाजी महाराज हे अर्जुन आहेत आणि त्यांनी कौरवोरूपी मुघलांचा पराभव केला आहे, तेव्हा त्या संघर्षाला एक राजकीय आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालं. क्या बात है. सामान्य सैनिकाला वाटू लागलं की तो केवळ एका राजासाठी लढत नाहीये, तर तो एका मोठ्या धर्मयुद्धाचा भाग आहे. यामुळे मराठा सैन्याचं मनोबल प्रचंड वाढलं आणि मुघलांच्या गोटात मानसिक खच्चीकरण झालं. यामुळेच कवी भूषण यांचं हे लिखाण केवळ एका स्तुतिपाठकाचं काव्य न राहता तत्कालीन घटनांचा एक अत्यंत विश्वसनीय प्राथमिक स्रोत किंवा प्रायमरी सोर्स बनतो. अगदी. त्यांनी जे पाहिलं, जे ऐकलं, ते त्यांनी एका विशिष्ट सांस्कृतिक चौकटीतून लोकांसमोर मांडलं. रायगडावर प्रत्यक्ष असण्यामुळे त्यांच्या शब्दांना एक वेगळंच वजन आणि सत्यता प्राप्त होते. ते खऱ्या अर्थाने 17व्या शतकातील एक वृत्तसंपादक किंवा वॉर करस्पॉन्डंट होते, ज्यांनी बातमीला महाकाव्याचं स्वरूप दिलं. हेच तर या साहित्याचं आणि ऐतिहासिक नोंदींचं खरं सौंदर्य आहे. एकीकडे महासिरुल उमरा सारखे मुघल दस्तऐवज आहेत, जे कोरड्या पर्शियन भाषेत दलीरखानाचा पराभव आणि 30 सरदारांच्या अटकेशी नोंद करतात, आणि दुसरीकडे शिवभूषण सारखं ब्रजभाषेत आणि मराठी परंपरेत रुजलेलं काव्य आहे, जे त्याच घटनेला महाभारतातील कौरव पांडव युद्धाच्या पातळीवर नेऊन ठेवतं. बरोबर. दोन्ही गोष्टी एकाच ऐतिहासिक सत्याकडे बोट दाखवतात, पण सांगण्याची पद्धत, त्याची लेन्स पूर्णपणे वेगळी आहे. कवी भूषण यांनी केवळ इतिहास नोंदवला नाही, तर त्यांनी त्या इतिहासाला एक व्यापक अर्थ दिला. खरंच, आजची ही चर्चा खूपच रंजक आणि डोळे उघडणारी होती. आपण आतापर्यंतच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण सुरुवात केली ती शिवरायांच्या पराक्रमाला आणि मुघलांच्या संघर्षाला दिलेल्या महाभारताच्या रूपकापासून. अबुल फत्तेखानाला जयद्रथासारखं मानून त्याच्या मृत्यूचं महत्त्व आपण समजून घेतलं. अगदी. त्यानंतर शाइस्ता खान हा दुर्योधन, तर भाऊसिंग हा द्रोणाचार्य, अशा अचूक, प्रगल्भ आणि राजकीयदृष्ट्या परिपक्व तुलना आपण पाहिल्या. त्यानंतर आपण साल्हेरच्या युद्धाच्या भीषण वास्तवाकडे गेलो, जिथे मासिरुल उमराच्या नोंदीनुसार 30 मुघल सरदार पकडले गेले आणि रावकर्णसारख्या योद्ध्यांची दाणादाण उडाली. होय. आणि शेवटी आपण पाहिलं की कवी भूषण यांनी रायगडावरील वॉररूममध्ये बसून या सगळ्याचं तत्कालीन रिपोर्टिंग किती अद्वितीय पद्धतीने केलं आणि या संघर्षाला एक महाकाव्य कसं बनवलं. आणि या सर्व प्रवासातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते की मानवी समाजाला इतिहास केवळ आकड्यांमध्ये किंवा तारखांमध्ये समजून घ्यायला आवडत नाही. त्यांना तो इतिहास कथांच्या, महाकाव्यांच्या आणि ओळखीच्या रूपकांच्या माध्यमातून जगायला आवडतो.
कविभूषण यांनी शिवरायांचा लढा हा केवळ 2 राज्यांमधला प्रादेशिक वाद न ठेवता त्याला एका धर्मयुद्धाची, सत्याची असत्यावर मात करण्याची वैश्विक उंची प्राप्त करून दिली. खरंय. आणि हे करण्यासाठी महाकाव्याइतकं प्रभावी माध्यम दुसरं कोणतंच नव्हतं. आणि नेमकी हीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्यावर आपण थांबलं पाहिजे. कविभूषण यांनी 17व्या शतकातील राजकीय संघर्षाला न्याय देण्यासाठी, जनतेला ते समजावून सांगण्यासाठी आणि आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी महाभारतासारख्या महाकाव्याचा आधार घेतला. यावरून असा विचार मनात येतो की आजच्या आधुनिक जगातही आपण हेच करत नाही का? नक्कीच करतो. आजचे राजकीय नेते, विविध देश किंवा अगदी कॉर्पोरेट जगतातील लोक आपले स्वतःचे युद्ध, संघर्ष आणि विजय लोकांसमोर मांडण्यासाठी अशाच प्रकारच्या कोणत्या आधुनिक दंतकथांचा किंवा पॉप कल्चरच्या कथांचा वापर करत असतील. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आज माहितीचा महापूर आहे, पण या महापुरात आपण रोज जे न्यूज चॅनल्सवर पाहतो, सोशल मीडियावर वाचतो, ते खरोखरच निव्वळ वस्तुनिष्ठ वास्तव असतं की त्यालाही आपल्या नकळत एखाद्या आधुनिक महाकाव्याचे, एखाद्या हिरो विलनच्या कथेचं स्वरूप दिलेलं असतं. आपण ज्या लेन्समधून आजचं जग आणि आजचे राजकीय संघर्ष पाहतोय, ती लेन्स कोणीतरी अशी जाणीवपूर्वक डिझाईन केलेली तर नसेल? अगदी. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे. सुरुवातीला आपण ज्या कोरड्या हिशोबाच्या वहीबद्दल बोललो होतो ना, ती वही आजही कुठेही अस्तित्वात नाहीये. आजही आपण इतिहासाच्या नोंदी केवळ आकड्यात नाही, तर आपणच तयार केलेल्या नव्या महाभारताच्या पानांवर करत आहोत. या विचारप्रवर्तक मुद्द्यासोबतच आपण आजच्या या सखोल चर्चेची इथे सांगता करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या विश्लेषणासह. तोपर्यंत आपल्या सभोवतालच्या बातम्यांमागील महाकाव्य शोधण्याचा नक्की प्रयत्न करा.